हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. मला तर असं वाटतंय की सर पोलीस घरी आले आणि आपल्याला जेलमध्ये टाकलं तर. कायदा सगळ्यांसाठी सारखा असतो आई. काही केलंच नाही तर आपण घाबरायचं कशाला. ज्याच्याबरोबर मीटिंग होती त्याने आमच्या सोबत काम करायला होकार दिला. आज तर पार्टी पक्की. तुम्ही पुन्हा नको त्या कामांना सुरुवात केली नाही, यावेळी कुठल्या निरपराधाला फसवलं नाही. हे बघ बेटा, आपल्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते तर होणारच आहे. त्यामुळे जे दुःख सुख आपल्याला मिळतं त्यात कोणाचं काही घेणं देणं नसतं. बहुतेक हाच तो मुलगा तर नाही ना ज्याने घरी येऊन कुरिअरचं पाकिट दिलं होतं. बाबा, मी त्या कुरिअरवाल्याचा चेहरा कधीच विसरू शकणार नाही. जर तो माझ्या समोर आला ना तर मी त्याला एका क्षणात ओळखेन. बरं बेटा, मला एक सांग, त्या मुलाने कपडे कोणते घातले होते? या पार्सलवर तर इथलाच पत्ता लिहिलाय. कोणी तृष्णा मॅडम याला बुक केलं होतं. मला चांगलं आठवतंय की त्या दिवशी त्या मुलाने ब्लू कलरची पॅन्ट घातली होती आणि स्काय ब्लू कलरचा शर्ट. अरे मग तर हा तोच मुलगा आहे, मला पूर्ण खात्री आहे. बेटा, जर हा मुलगा मला एकदा दिसला ना तर मग हा सगळा गुंताच सुटेल. पण बाबा, कोण जाणे तो कोण होता, कुठून आला होता आणि कुठे गेला. आता तुम्ही त्याला विसरून जा. आता तो नाही मिळायचा. नाही बेटा, मला त्याला शोधून काढायलाच हवं. तो कुठेही का असेल, कारण फक्त तोच आहे जो हे सिद्ध करू शकतो की तू ते कुरिअर तुझ्या घरी नव्हतं पाठवलं. ही घ्या काही कॉफी आणि हे घ्या. जय काशी विश्वनाथाची तायडे. कॉफीत किती साखर घातलीये. येड लागले का? ठावाय नव, तायडी कॉफीत साखर नाही घेत. गोड कशा पाहिजे दिली तिला? कुणास ठाऊक लक्ष कुठं असतं. त्याचं काय ना ताई, चुकून मी यांची कॉफी तुम्हाला दिली ताई. मी आणते आता लगेच. माणसाची किती रूप असतात नाही दादा. म्हणजे काय? म्हणजे तू स्वतःकडेच बघ ना दादा. मला काय बी कळलं नाही तायडे. आत्ताच तू भजनियाला माझ्यावरून ओरडलास, पण काही दिवसांपूर्वी याच भजनिया करता तू घराबाहेर राहायचास, काम करायचास, हो ना दादा? आणि दयाल प्रकरणात तू जे केलंस ना दादा,
ते कोणी सख्खाही करू शकला नसता. हे तर काय बी नाही तायडे. तू बघत राहा, जराशी येळ आलीच की आपल्याला तुझ्यासाठी जीव द्यावा लागला तर आपण माग नाही फिरणार. हा खरंच दादा, किती रूप आहेत तुझी. बरं दादा, मला एक सांग की ते दयाल प्रकरण कुठवर पोहोचलंय? त्याची काळजी करू नकस, हे मी सांभाळतो की. आता तो त्याचं तोंड नाही उघडणार. तूही काळजी करू नकोस दादा, तुला जितका पैसा हवा तितका मिळेल. बस या केस मध्ये आमचं नाव नको यायला. अगं नाही येणार ग तायडे, आपण ऐकी. त्याचं कसं आहे विचार करू तू, या एकदा मी जाऊन ते त्याला भेटून घ्यावं आणि हे प्रकरण मिटवून टाकावं. हा थोडं पैसे जास्त लागतील पण मी सांभाळून घेईन. ठीक आहे दादा, तुला जे योग्य वाटतं ते तू कर. शेवटी तू जे काही करतोस ते आमच्या भल्या करताच तर असतं. होय ताई, आता ह्यांच्याकडे पैशाची अडचणच नसणार हो ना. आता तर हे जितका हवा तितका पैसा खर्च करू शकतात. अच्छा, ते कसं? अहो, तुम्हाला माहिती नाही, त्यांच्याकडं अल्लादीनचा दिवा आहे. बस एकदा त्या दिव्याला फक्त घासायचंय, मग काय, म्हणजे मग यांच्याकडं पैसाच पैसा, पैसाच पैसा, पैसाच पैसा. सुकन्या आमच्या कन्या. बस एकदा त्या दिव्याला फक्त घासायचंय, मग काय, म्हणजे मग यांच्याकडं पैसाच पैसा, पैसाच पैसा, पैसाच पैसा. तू काय बी बोलतीया, चित्र विचित्र बडबडतीया. कुठल्या दिव्याबद्दल बोलतीया तू? मी असं काय बोलले इतकं? आणि ताईंना पण माहित असायला हवं ना, आता आम्ही श्रीमंत होणार ते व्हाय ना ताई. काय 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 बडबडती तू? अगं कोणत्या दिव्याबद्दल बोलतीस तू? अहो तोच दिवा जो तुम्हाला करोडोची इस्टेट देणार आहे. का माझं टकुरा खराब करतीस? तू एक काम कर, जाऊन बघ सकाळपासून तुझ्या लाडक्या लेकीनं काय खाल्लं की नाही. जा. येडछापच आहे. जवा कवा एकच गोष्ट करती, मला दागिनं पाहिजे, दागिनं पाहिजे. तवा ताईडे म्या वैतागून बोललो, बरे माझ्याकडे अलादीनचा दिवा येऊ दे, मग मी तुला लई मोठे दागिने बनवून देतो. तेच डोसक्यात घेऊन फिरते खोळ. दादा, असं तर नाहीये ना की खरंच तुझ्या हाती एखादा दिवा लागलाय आणि तू संधी शोधतोयस? नाही तायडे, नाही. आपलं नशीब कुठे एवढं धड आहे. तायडे, मला एक महत्वाचं काम आठवलं बघ. म्या निघतो. तुला काय पाहिजे असेल तर मागू का? नाही दादा, मला अजून काही नको, तू जा आता. वा, बहीण असावी तर तुझ्यासारखी. बस येतो. आजी, आई कुठे? ती किचन मध्ये आहे, सांगून गेलीये की 2 मिनिटं थांब. मी ताईला म्हणाले होते की लवकर येईन. ही आई पण ना 2 मिनिटांच्या या गडबडीत मला उशीर होईल. हो हो, माझ्यामुळेच तुला उशीर होतो ना. तू अगदी घड्याळाच्या काट्यावरच चालतेस. घे. हे काय आई? यात बेसनाचे लाडू आहेत, कृष्णा आणि भाऊसाहेबांकरता.
त्यांनी नकार दिला ना तर त्यांना सांग आईने प्रसादाचे म्हणून केलेत. देवाला नैवेद्य दाखवा आणि तुमच्याकडेच ठेवून घ्या. ठीक आहे? एकतर ती घरापासून लांब आहे आणि आपण तिच्याकरता काहीच करू शकत नाही आहोत. आई, आपण ताईपासून लांब असलो तरी तिच्या सोबतच आहोत प्रत्येक पावलावर. बरं, आता मी निघते. भजनीय हा हा ताई. मिस्टर थापरांनी नाश्ता केला? हा वय ताई. आज इतक्या वर्षानंतर मल्लिकाने माझ्याबद्दल विचारलं. काहीतरी गडबड नक्कीच आहे. म्हणूनच मल्लिकाला आज माझी आठवण झाली आहे. कदाचित तिला हे कळलं तर नसेल ना की मी विशंभर बद्दल जे बोललो होतो ते सगळं खरं. मला याचा छडा लावावाच लागेल. सुकन्या आमच्या कन्या. सुनबाई, मला कळत नाहीये की तृष्णाला आपल्या सासरी परत कसं पाठवावं. शिवाय तृष्णा आणि अपूर्वचं नातं कसं फुलेल. आई, मला जर कळलं असतं ना की कल्याणीच्या मनात हुंड्याबद्दल इतका हव्यास आहे तर मी हे लग्नच होऊ दिलं नसतं. कधीच त्या घरात माझ्या मुलीला नसतं पाठवलं. आणि आता कळलंय, पण खूप उशीर झालाय. माझ्या मुलीच्या सुखाला जणू कुणाची नजरच लागलीये. सुनबाई, मला तुझ्याशी काही बोलायचंय. बोला आई. दीपक पासून ही गोष्ट लपवावी लागेल. त्याला काहीही कळायला नको तृष्णाच्या बाबतीत काय घडलं ते. हो आई, तुम्ही योग्य बोलताय. त्यांच्या पुढे तृष्णाचा उल्लेखही करायला नको. नाहीतर कुणाच ठाऊक तोंडातून काहीतरी निघून जायचं आणि त्यांची तब्येत जास्तच बिघडायची. नियतीचा खेळ बघ सुनबाई. आज एका बापापासून त्याच्या मुलीचं दुःख लपवावं लागतंय. यापेक्षा आणखी दुर्दैव कोणतं. अव ताई, अजून तुम्ही हा पिसला नाही केलात. नाही नाही ताई, माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता. मला म्हणायचं होतं की या वेळपर्यंत तुम्ही रोज हा पिसला जाता ना, म्हणून बस असंच विचारलं. तसं बी तुमची इच्छा, तुमचा हा पिस आहे. तुम्ही कवा बी जा. काही हरकत नाही. तसंही मला उशिरा ऑफिसला जायचं होतं म्हणून थांबले मी. भजनिया, विश्वंभर सांगत होता की तुला काही दागिने बनवायचे. वय ताई, माझी ना लय दिवसांची इच्छा आहे की काय हवंय? जो तुमच्याकडं जो हिऱ्यांचा हार आहे ना, तसाच मला बी हवा होता. मला खूप आवडतो. कधीपासून यांच्या मागे लागले, पण हे ना माझं ऐकतच नाही. बस एवढीशी गोष्ट. भजनिया, मला सांगायचं होतं तो हार मीच तुला घेऊन दिला असता. वय ताई, तुम्ही मला हिऱ्यांचा हार देणार? हो हो, का नाही, नक्की. मी तुला तो हार विकत घेऊन देईन. पण पण काय ताई? हा, काय नाही, विचार करते की एवढा किमती हार तू ठेवशील कुठे. जर तू इकडे तिकडे टाकलास तर. अव नाही ताई, नाही. तुम्ही त्याची काळजी नका करू. यांच्या खोलीत तिजोरी आहे ना, त्याच्यात सांभाळून ठेवीन. तसं बी त्यात हायच काय, बस त्यांचे महत्वाचे कागद ठेवतात आणि काही सामान.
तिथे सांभाळून ठेवीन मी. पण भजनिया तिथे त्याचे पेपर्स आहेत, महत्वाचं सामान आहे, कसं ठेवशील तिथे? अब म्हणून काय झालं, सामान एका बाजूला ठेवीन, त्यानंतर दुसरीकडे तो हार ठेवीन. आणि तसं बी त्यांच्याकडे सामान आहेच कुठं, एक माहित नाही काय कसली चपटी चपटी वस्तू आहे, तिला ते रोज काढतात, बघतात, हसतात, परत ठेवतात, पुन्हा बघतात, हसतात आणि ठेवून देतात. चपटी वस्तू? आय सी. हा, ही अशी तर नाहीये ना? हा वय ताई, अगदी अशीच. देव जाणे काय आहे त्यात, तिला बघून हसत राहतात. आता हे सगळं सोड आणि आपल्या हाराबद्दल विचार कर. हं? मी अगदी माझ्या हिऱ्यांच्या हारासारखा हार तुला आणून देईन. खरंच ताई? अगदी खरं. पण एक वचन द्यावं लागेल. जोपर्यंत हार मिळत नाही तू विशंभरशी या विषयावर काहीच बोलणार नाहीस. पण का ताई? अरे किती मोठं सरप्राईज असेल विश्वंभर करता. विचार कर, ज्या हारा करता तू त्याच्या मागे लागत होतीस, अचानक तो हार त्याच्या समोर आल्यावर तो खुश नाही होणार? हं? वय ताई, मी काय बी बोलणार नाही. गच. मग आता याच आनंदात तू माझ्यासाठी एक कॉफी घेऊन ये. तोवर मी विचार करते की तो हार कुठून विकत घेता येईल. लगेच आणते ताई. सुकन्या आमच्या कन्या. ताई, तू असं खचून जाऊ नकोस. मला पूर्ण खात्री आहे की तू स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकशील. पण कसं आकांक्षा, मी कसं स्वतःला निर्दोष सिद्ध करू? बस तो एक कुरिअरवाला मुलगाच होता ज्याला हे माहित होतं की मी कुरिअर नाही पाठवलंय आणि घरचा पत्ताही नाही दिला. कळत नाहीये मी त्याला कसं शोधू, कुठे शोधू मी त्याला? मला कळतंय ताई, तुझ्यावरचे खोटे आरोप सिद्ध करायला त्या मुलाचं सापडणं गरजेचं आहे. पण एक आणखी अशी व्यक्ती आहे जिला हे माहितीये तू निर्दोष आहेस. कोण? तीच जिने तुझ्या विरुद्ध हे प्लॅनिंग केलंय. ताई, हे मलाही माहितीये आणि तुलाही चांगलंच ठाऊक आहे की या मागे कल्याणी आंटीचा हात आहे. त्यांनी तुझ्या विरोधात हे सगळं रचलंय आणि तिला हे चांगलंच माहितीये की तू निर्दोष आहेस. पण आकांक्षा, आईंची तर इच्छाच नाहीये की मी निर्दोष ठरावं. बस तो कुरिअरवालाच मला वाचवू शकतो. पण आपण त्याला कुठे शोधायचं? आपल्याला त्याला शोधायलाच हवंय, त्याचा तपास करायलाच हवा. नाही ताई, मी आत्ताच्या आत्ता जीजूंकडे जाते आणि त्यांना खरं काय ते सांगते. त्यांना मान्य करावंच लागेल की तू निर्दोष आहेस. आकांक्षा, तू असं काही करू नकोस. ना तू अपूर्वाला भेटणार आहेस आणि ना तू त्यांच्याकडे काही बोलणार आहेस. माझी इच्छा नाहीये की तू त्यांच्याकडे जावं, ज्यामुळे ते अजून नाराज होतील. मला नाही वाटत की अपूर्वाने कुठल्याही दबावाखाली येऊन किंवा मन मारून मला घरी न्यावं. उलट माझी ही इच्छा आहे की त्यांना जाणीव व्हावी की त्यांचं वागणं चुकीचं होतं आणि त्यात माझी काही चूक नव्हती. पण ताई, तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल, म्हणून जीजूंना खरं सांगणं खूप गरजेचं आहे. तुला काय वाटतं, तू तुझं पूर्ण आयुष्य तुझ्या नवऱ्यापासून दूर या मंदिरात घालवू शकशील? आकांक्षा, मी महादेवाच्या दारात उभी आहे. आणि माझा पूर्ण विश्वास आहे की हे जेही काही करतील ते योग्यच असेल. मला तुझ्या विश्वासावर विश्वास आहे, पण मी गप्प बसणार नाही. मी आत्ता या क्षणी काय ते सांगितल्याशिवाय राहणार नाही आणि तूही मला नाही अडवू शकत. आकांक्षा, तुला माझी शपथ आहे, तू असं अजिबात करणार नाहीयेस. आणि जर तू असं केलंस ना तर तू माझा मेलेला चेहरा पाहशील.
विश्वंभर घरी नाहीये, मी तिजोरीतून ती सीडी काढून घेऊ शकते. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या